कॅप्टन अमोल यादव हा मराठी तरुण जेट एअरवेजमध्ये पायलट म्हणून कार्यरत आहे. चारकोप इथल्या इमारतीच्या टेरेसवर लहानशा जागेत 5 ते 6 वर्ष झटून त्यानं पहिलं भारतीय बनावटीचं विमान तयार केलं. आपलं हे संशोधन जगासमोर आणण्याची संधी त्याला मुंबईत फेब्रुवारी महिन्यात भरलेल्या मेक इन इंडिया सप्ताहात मिळाली. इथं त्याच्या या विमानाचं कौतुक झालं. मात्र मेक इन इंडिया सप्ताह संपला आणि हे विमान कुठं ठेवायचं असा प्रश्न त्याच्या समोर उभा राहिला. मग त्यानं हे विमान ठेवलं चारकोप मधल्या एका मंदिराच्या आवारात. अमोल यादव याच्या या संघर्षाच्या सगळ्या कहाण्या झी मीडियानं समोर आणल्या. झी मीडियानं दाखवलेल्या या वृत्ताची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि अमोल यादवशी सरकारनं संपर्क केला. झी न्यूजनी तेव्हा ही बातमी दिली होती ती महाराष्ट्र सरकारमधल्या मोठ्या माणसांनी मुख्यमंत्र्यांनी जेव्हा ऐकली आणि त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या काही अधिकाऱ्यांना मला कॉन्टॅक्ट करायला सांगितलं आणि महाराष्ट्रामध्ये एअर कनेक्टिव्हिटी कशा रीतीने होऊ शकते ह्याच्याबद्दल माझ्याशी चर्चा केली. विमान ठेवण्यासाठी राज्य सरकारनं त्याला धुळे विमानतळावर जागा दिली आहे. तर 19 आसनी विमान निर्मितीचा कारखाना उभारण्यासाठी पालघरमध्ये जागा देण्याची तयारीही दर्शवली आहे. मेक इन इंडिया सप्ताहानंतर अमोल यादवला हैदराबादमध्ये भरलेल्या सिव्हिल एव्हिएशन फेअरचंही आमंत्रण आलं. इथं तर खुद्द राष्ट्रपतींनी त्याच्या या कार्याचं कौतुक केलं. हे करताना आपल्याला मॅक्झिमम कनेक्टिव्हिटी कशा रीतीने व्हावी ह्याच्याबद्दल आमची चर्चा झाली आणि एक 19 सीटर विमान बनवायचं ठरलेलं आहे आणि ते विमान बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकार आपल्याला पालघर इथे जमीन देते आहे. त्या जमिनीवरती आपण एक 9 एकरमध्ये विमानाचा कारखाना सुरू करणार आहोत. एकीकडे राज्य शासनाकडनं हे सहकार्य मिळत असताना विमान इंजिन पुरवण्यासाठी जागतिक स्तरावरील आघाडीच्या लंडनमधील रोल्स रॉयस आणि कॅनडातील प्रॅटी अँड व्हिटनी तर तंत्रज्ञानासाठी जगात क्रमांक 1 वर असलेल्या अमेरिकेतील रॉकवेल कॉलिंग या कंपन्यांनी करार करण्याची तयारी दर्शवली आहे. कारखान्याचं डिझाईन प्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ शशी प्रभू यांनी कोणतंही शुल्क न आकारता तयार करून दिलंय. आता शासनाकडून अधिकृतपणे जमीन हातात आल्यानंतर डिसेंबर 2017 पर्यंत भारतीय बनावटीच्या विमानाचं पहिलं उड्डाण करण्याचं अमोल यादवचं स्वप्न आहे. यात राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं सहकार्य त्यांना गरजेचं आहे. भारतामध्ये अशी कुठलीच कंपनी नाही आहे आणि ज्या जगामध्ये कंपन्या आहेत त्यांची एवढी कॅपॅसिटी नाही आहे की त्या पूर्ण जगासाठी रिजनल कनेक्टिव्हिटीसाठी विमानं पुरवू शकतात. 19 सीटर विमानाची अख्ख्या जगभरात गरज आहे. महाराष्ट्राला गरज आहे, भारताला गरज आहे, इतर बऱ्याचशा देशांमध्ये ह्या गोष्टीची गरज आहे आणि ही गरज पुरवली जाऊ शकत नाही. ज्या क्षणी आपण विमानं बनवायला सुरुवात करू आपल्याला बाहेरून सुद्धा ऑर्डर येणार आहेत. अमोल यादव यांचं स्वप्न पूर्ण झालं तर खऱ्या अर्थानं आपल्या देशाची वाटचाल मेक इन इंडियाच्या दिशेनं सुरू आहे असं म्हणावं लागेल. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.